हॅलो एव्हरीवन, मी स्वतः सतीश कदम, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द त्रिनिती क्लासेस. सो आज संडे आहे आणि दुपारचे बघू शकता 12:18 झालेले आहेत आणि ही आहे माझ्यासोबत माझी सर्वात छोटीशी आणि क्यूटसी बॅच, नवोदय बॅच. ठीक आहे. तर आपल्या क्लासेसची एक ॲडिशनल ॲक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो ते खूप प्रचलित होत आहे सध्या, आणि जे सुज्ञ पालक आहेत ज्यांना माहिती आहे विद्यार्थ्यांचं करिअर फोकस नेमकं कशा प्रकारे असलं पाहिजे, तर त्या पालकांकडून आणि जे माझे फ्रेंड्स आहेत क्लासेस क्षेत्रामध्ये आपल्या हातगाव तालुक्यामधून असेल, जिल्हा लेवलपर्यंत असेल, त्यांचे मला खूप छानपणे रिकमेंडेशन येत असतात. मला याचा सगळ्यात जास्त फायदा ज्या गोष्टींचा होतो ते मला एवढंच सांगायचं आहे की जे पुणे प्रोस्पेक्टिव्ह जे माझं एज्युकेशन झालेलं आहे आणि मी जे थोडंसं US कल्चर ॲड करतो ते मी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा खरंच खूप छान फायदा होतो. फक्त मला अडचणी याच्यामध्ये काय येतात, आपल्याकडे गावाकडचा परिसर आहे आणि आपल्या निवघाला जर बघितलं तर जवळपास सगळे 29 खेडेगावचे विद्यार्थी येतात. त्याच्यामुळे भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आपण संध्याकाळच्या बॅच आहे ते घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांची ॲडिशनल ॲक्टिव्हिटी घेता येत नाही. आणि हे जे विद्यार्थी सगळे निवघ्याचेच आहेत ना तुमच्यापैकी, ठीक आहे. आणि मग यांच्यासाठी आम्हाला भरपूर वेळ भेटतो आणि भरपूर त्या ॲक्टिव्हिटी जे विद्यार्थ्यांमधल्या कला आहे ते बाहेर येतात. आणि खरं आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे, हे मला वाटतं आता जेन जी ज्याला आपण म्हणतो, खूप एकदम फास्ट जनरेशन झालेली आहे. विद्यार्थ्यांना जसं आपण तयार केलं तसंच ते बनतात. फक्त त्यासाठी मला जो पाहिजे असतो तो वेळ पाहिजे असतो. आणि जे विद्यार्थी इथून पुढं पण, आता हे 5वीचे विद्यार्थी आहेत, खरं प्रामाणिकपणे सांगतो, ज्या 10वीच्याही विद्यार्थ्यांना ज्या कन्सेप्ट माहिती नाहीत ते या विद्यार्थ्यांना काही काही कन्सेप्ट आहेत त्या माहिती आहेत. फक्त बाकीच्या विद्यार्थ्यांनी फक्त मला तुमचा पाहिजे तो म्हणजे वेळ, शनिवारी दुपारी, कारण शाळेच्या वेळी तर आपण कुठल्या ॲक्टिव्हिटी घेऊ शकत नाही, आणि रविवारी तर आपण इथून पुढं खूप साऱ्या ॲडिशनल ॲक्टिव्हिटी घेत जाऊया. आणि पालकांसाठी आम्ही प्रत्येक विद्यार्थी, अजून आता मी एक्सप्लेन करत नाही स्वतःला, अजून सकाळपासून चहा व्यतिरिक्त काही घेतलेलं नाही. माझा पूर्ण वेळ विद्यार्थ्यांसाठीच असतो. बरं, कुणासाठी असतं का रे? आता माझी विद्यार्थिनी कुठे गेली आपली अनुष्का, ये बेटा समोर आहे, ठीक आहे. हे विद्यार्थिनी अशी आहे का एखादा कुठला डायलॉग सांगितला की लगेच कॅप्चरिंग करून त्याच्या ॲक्टिंगनुसार करतो, आणि दुसरा समजा एखादा विद्यार्थी असेल त्याला तो 10 वेळा सांगितलं तरी तो रिटेक त्याचा करता येत नसतो. मग आम्ही ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे वाटतं ते प्रेझेंटेशन करत असतो. आमच्याकडे सगळ्या विद्यार्थ्यांची भावना सारखीच असते. आता सोपं उदाहरण, तुम्ही मॅच बघत असाल, सगळेच प्लेयर चांगलेच खेळतात, पण आपण मॅन ऑफ द मॅच किती प्लेअरला देऊ शकतो? गजानन एकाच देऊ शकतो ना. तशा प्रकारे भरपूर गोष्टी आहेत. आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, पॉझिटिव्ह इंटेन्शननी करायच्या आहेत. तर अजून आपण भेटूया आता पुढच्या रविवारी. आपल्याला अभ्यास पण करायचा आणि ॲडिशनल ॲक्टिव्हिटी पण करायचा. थँक्यू. सो थँक्यू टू एव्हरीवन.